मतदानाचा दिवस जवळ आलेला आहे आणि त्यामुळे उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगबग वाढलेली आहे आणि या लगबगीची श्रमपरिहार करण्यासाठी हे उमेदवार मात्र कुठेतरी बसतात आणि आपलं दुपारचं जे जेवण आहे, दुपारचा जो नाश्ता आहे, हा या जिथे मिळेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात। बोरी खोडद या गटामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रचार करणाऱ्या अपक्ष उमेदवार ज्या आहेत कविता पवार, या संपूर्ण त्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या भगिनी आहेत, प्रचार करून दिवसभर दमल्यानंतरनं या ठिकाणी थांबलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। ताई, सकाळपासून कसा प्रचार चालला आहे, कसा आज तुम्ही ते जेवायला बसलेले आहात, रोजचा कसा असतंय दिनक्रम? आम्ही सकाळी 1-9 वाजता निघतो घरातून। तर महिला काही नाश्ता केला तर केला, नाही तर कधी कधी तशाच डबे घेऊन निघतात, कारण उशीर होत असतो, वेळ कमी आहे आपल्याकडे। त्याच्यामुळे आम्ही फक्त फोकस असं करतो की आमचा एक एरिया कंप्लीट जेव्हा होईल, मग आम्ही वेळ नाही असं बघत की आता 2 वाजले 1:30 वाजले तर आपला जेवायचा टाईम झाला, असं आम्ही बघत नाही। आमचा तेवढा एरिया कंप्लीट झाला की आम्हाला जिथे जागा मिळेल तिथे आम्ही बसतो आणि जेवण करतो। मग जे असेल ते, तिथे हॉटेल असेल तर हॉटेलमध्ये जेवतो, मिसळपाव असेल तर मिसळपाव खातो। आता आज आमच्या जवळपास कुठल्या एरियामध्ये काही हॉटेल नव्हतं, म्हणून आम्ही उपजीविकेचं साधन म्हणून आम्ही भेळीचं चॉईस केलं आहे आणि भेळ आणून आता आम्ही सगळे एकत्र बसून खातोय। सध्या हे फिरत असताना मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? मतदारांचा प्रतिसाद सुरुवातीपासून चांगला होता आणि आता तर अजूनच जास्त चांगला झाला आहे, कारण आता आपलं चिन्ह सर्वांपर्यंत पोहोचले। कारण आता आज आम्ही वडगाव, कांदळे आणि मोकसबाग या एरियामध्ये आहे, तर इथल्या सगळ्या नागरिकांनी आम्हाला सांगितले ताई चिन्ह आमच्यापर्यंत पोहोचलं आहे, आता तुम्ही उलट प्रत्येक गावामध्ये फिरून या, काही असं घर टू घर नाही घेतलं तरी चालेल, आम्ही स्वतःच प्रचार करतोय तुमचा। म्हणजे कार्यकर्त्यांनीच हातात घेतलेले की प्रचार करायचं, कारण वेळ आता आपल्या जवळ कमी राहिलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं हे आपल्याला गरजेचं आहे। या ठिकाणी ग्रामीण भागाची जी ओळख आहे ती अर्थातच भेळ आणि वडापाव, आणि त्यामुळं जिथं काही सोय नसते तिथं या दोन गोष्टी पटकन उपलब्ध होतात। त्यामुळं प्रचारादरम्यान या दोन गोष्टी उपलब्ध झाल्या की या ठिकाणी जिथे मिळेल तिथे झाडाखाली, शेतामध्ये अशा प्रकारे हे सगळे जे प्रचारासाठी निघालेली ही रॅली आहे, प्रचारासाठी निघालेल्या सगळ्या भगिनी आहेत किंवा इथं असणारे काही ज्येष्ठ मंडळीसुद्धा आहेत। हा अत्यंत जुना असा एक शेत आहे, चिक्कूचा बाग आहे आणि या चिक्कूच्या बागामध्येच या ठिकाणी सर्वांनी पंगत धरलेली आहे आणि पंगत धरून या ठिकाणी भेळीचा आनंद घेताच आपली वैचारिक जी विचारधारा आहे ती वैचारिक विचारधारा पोचवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी सुरू आहे। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।